कल्याण पश्चिमेतील गणेशनगर परिसरामध्ये एका घरावरती झाड कोसळलेलं आहे। खरं पाहिलं तर दिवाळीचा सण आहे आणि या दिवाळीच्या सणानिमित्त पूजा सुरू होती। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक तयारी सुरू होती। लक्ष्मीपूजन करण्यासाठी हे कुटुंब तयारी करत होतं आणि अचानक घराच्या समोर असणारं जे झाड आहे ते झाड घरावरती कोसळलं आणि या घरामध्ये बाप लेक जे आहेत ते जखमी झालेले आहेत। एकाच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि हाताला देखील मार लागलेला आहे। माझे मिस्टर तिथं हातपाय धुवून बसले होते आणि हातपाय पुसत होते आणि बारका मुलगा हातपाय धुवून येतच होता आणि मोठ्या दिव्याची वात बनवत होता आणि मी इथंच बसलेली। ते आवाज आला तडतड तडतड पत्रे, तर ह्याच्या डोक्यात थोडासा मार लागला। मी रडायला लागली, ह्याला बाहेर हाकलला, यो पण तिकडून आला, त्याच्या पण इकडं घासपाटलं थोडं लागलं, रक्त बिक्त निघायला लागलं। मिस्टरला लागलेलं माहितीच नाही, त्यांचं रक्त निघतं बाहेर निघलं, त्याच्या हाताला बघितलं रक्त। लक्ष्मी पूजनाची आपली तयारी सुरू असताना झालं काही हां, अचानक घरासमोर असलेलं जे झाड आहे ते या घरावरती कोसळलं आणि या घरामध्ये असणारे दोघे जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। मंडळी, दिवाळीनिमित्त मुंबईत अतिशय उत्साहाचं वातावरण असताना मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील एक निराशेची बातमी आहे। मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेची सोमवारी अत्यंत खराब या श्रेणीत नोंद झाली।